गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 25वी कथा. वाचवा हो वाचवा, कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा. नदीच्या पात्रातून गटांगळ्या खात चाललेल्या स्वतःच्या मुलाला पाहून गणेश भट्टांच्या पत्नी यमुनाबाई ओरडल्या व तेथेच बेशुद्ध पडल्या. शेजारी धुणं धुत असलेल्या राधा काकूंनी यमुनाबाईंचा आवाज ऐकला व त्यांनी वर पाहिले. तो त्यांचाच मुलगा अपराध्यासारखा समोर उभा होता. राधा काकूंनी मुलाला ओरडून विचारले, सध्या गाढवा, काय केलेस गजाननाला? सदाशिव म्हणाला, आई, आम्ही शिवणा पाणी खेळत होतो, तर तो गजानन मला शिवायला आला, तर मी त्याला ढकलले आणि आई, तो धारेत पडला. आई, माझ्याकडून ते चुकून झाले, असे म्हणून सदाशिव रडू लागला. राधा काकू ओरडून म्हणाल्या, अरे पण शिवणा पाणी कोणी वाहत्या पाण्यात खेळत असतात का बाबा? तोवर आणखी काही मुलांनी आरडाओरडा केला. गजानन वाहत गटांगळ्या खात चालला होता आणि मुलांना ओरडण्यापलीकडे काहीच करता येत नव्हते, कारण कोणालाही पोहता येत नव्हते. मुलांचा आरडाओरडा ऐकून बायकाही ओरडू लागल्या. काही बायकांनी यमुनाबाईंना सावरले व वाळूत आणून निजवले. कोणी त्यांना वारा घालू लागल्या. धारेच्या खालच्या बाजूला थोड्याच अंतरावर विठ्ठलपंत काठावर कपडे धुत होते. रुक्मिणी आजारी असल्याने कपडे धुण्याचे काम विठ्ठलपंतांकडे आले होते. ज्ञानदेव मदतीला होता. निवृत्ती घरात रुक्मिणीकडे सोपान मुक्ताकडे पाहण्यासाठी थांबले होते. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच विठ्ठलपंतांनी स्वतःला पाण्यात झोकून दिले व ते पाण्याच्या धारेत आले. तोच त्यांना गटांगळ्या खाणारा गजानन दिसला. विठ्ठलपंतांनी गजाननाचे बखोटे धरले व त्याचे तोंड पाण्याच्या वर काढले. त्याला काठावर आणले. गजाननाची अवस्था पाहून विठ्ठलपंत ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञाना, तू कपडे पहा, मी याला कुंभारवाड्यात गौरीकडे घेऊन जातो. याच्या पोटातील पाणी काढले पाहिजे. असे म्हणून विठ्ठलपंतांनी मुलाला खांद्यावर टाकले व ते वेगाने कुंभारवाड्याकडे निघाले. लांबून मुले पाहतच होती. त्यांना दिसले की कोणीतरी गजाननाला बाहेर काढले व कुठेतरी घेऊन जात आहेत. ती मुले तशीच ओलेत्याने विठ्ठलपंतांच्या मागे पळाली. मुलांच्यापैकी कोणीतरी ही गोष्ट राधा काकू व यमुनाबाईंना वारा घालणाऱ्या बायकांना सांगितली. मुलांनी विठ्ठलपंतांना गाठले व त्यांच्याबरोबर जाऊ लागली. विठ्ठलपंत म्हणाले, मुलांनो, या बाळाचे नाव काय आहे? गजानन. विठ्ठलपंत म्हणाले, हा कोणाचा मुलगा आहे? गणेश भट्टांचा आहे. विठ्ठलपंत म्हणाले, मग तुमच्यापैकी कोणीतरी एकाने गणेश भट्टांना व एकाने वैद्याला सांगा व गौरीच्या घरी घेऊन या. याला औषधोपचार करायला पाहिजे. जाताना कोणी? आणि 2 मुले ब्राह्मण आळीकडे धावली. विठ्ठलपंत गौरीच्या दारासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी गौरीला हाक मारली. गौरी बाहेर आली. तिला सर्व प्रकार उमगला. मुलाला चाकावर पालथा टाकण्यात आले. विठ्ठलपंतांनी चाक फिरवले. मुलाला उलट्या होऊन सर्व पाणी बाहेर पडले. तोवर गणेश भट्ट व वैद्यबुवा तेथे हजर झाले. दोघांना आणावयास गेलेल्या मुलांनी सर्व हकीकत सांगितली होतीच. गणेश भट्ट तर हवालदिल झाले होते. मुलाला प्रत्यक्ष पाहण्यास ते फार उतावळे झाले होते. वाटेत वैद्यबुवा भेटल्यावर गणेश भट्ट म्हणाले होते, वैद्यबुवा, अहो मुलगा वाचेल ना माझा? औषधं घेतलीत ना सर्व? वैद्यबुवा म्हणाले, गणेश भट्ट, असा धीर सोडू नका. मुलाची परिस्थिती पाहिली की कळेल सर्व काही. पण मुलांनी सांगितलेल्या हकीकतीवरून तरी काही धोका दिसत नाही. शांत व्हा. गणेश भट्ट म्हणाले, बरं होईल हो. अहो, एकुलता एक मुलगा आहे आम्हाला. विठ्ठलपंतांनी वैद्यबुवांच्या ताब्यात गजाननाला दिले. वैद्यबुवांनी गजाननाला तपासले. कसले तरी चाटण त्याच्या जिभेला लावले. कसले तरी चूर्ण त्याच्या छातीला चोळले. दोन्ही कानात फुंकर घालून कानात कसले तरी 2 थेंब औषध घातले. 10-15 पळे गेली. तोवर गणेश भट्ट श्वास रोखून मुलाकडे पाहत होते आणि थोड्या वेळातच गजानन हालचाल करू लागला. मुलगा हालचाल करू लागल्याने विठ्ठलपंतांनी पाहिले व त्यांनी गर्दीतून हळूच काढता पाय घेतला. गर्दी सोडून ते मोकळ्यावर आले तर त्यांनी पाहिले ज्ञानदेव एका बाजूला ओल्या कपड्याचे गाठोडे घेऊन उभा होता. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, तू कशाला आलास इकडे? ज्ञानदेव म्हणाला, बाबा, माझे मन तेथे लागेना, म्हणून मुलाची चौकशी करण्यासाठी येथे आलो. बाबा, मुलाला आता बरे वाटते ना? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, तो थोड्या वेळातच शुद्धीवर येईल. वैद्य व त्या मुलाचे वडील तेथे आलेत. वैद्यांनी त्याला औषधही दिले आहे. मुलगा हालचालही करू लागला आहे. ज्ञाना, चला आता आपण आपलं काम बघू. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, मी धुतले कपडे बघा बरे निघालेत का? विठ्ठलपंत म्हणाले, वा, छानच धुतलेस. कपडे चांगले निघालेत. बरे झाले. आण ते कपडे. घरी गेल्यावर घट्ट पिळून मळ्यात टाकू. ज्ञानदेवाला बरोबर घेऊन विठ्ठलपंत झोपडीकडे निघाले. इकडे थोड्याच वेळात गजानन हालचाल करू लागला. इतक्यात घाटावरील बायकांचा घोळका यमुनाबाईंना घेऊन कुंभारवाड्यात आला. यमुनाबाई मुलाजवळ जाऊन हाका मारू लागल्या. मुलाने थोड्या वेळाने डोळे उघडले आणि मुलगा चांगला शुद्धीवर आला. गणेश भट्ट मुलाला म्हणाले, गजानना, तुला आता बरे वाटते ना? गजाननाने मान हलवली तेव्हा गणेश भट्ट व यमुनाबाई यांची मने शांत झाली.
आता मुलाला कोणी वाचवले याची चौकशी गणेश भट्ट करू लागले. मुलांपैकी एकाने सांगितले, काका विठ्ठलपंतांनी गजाननाला बाहेर काढले व येथे आणले. आणि मग मुलांनी जे जे घडले ते सर्व गणेश भट्टांना सांगितले. गणेश भट्ट म्हणाले, अरे मग विठ्ठलपंत कुठे दिसत नाहीत ते. आणि विठ्ठलपंतांची शोधाशोध सुरू झाली. तेव्हा एका मुलाने सांगितले की ते घरी गेले. गणेश भट्ट ते ऐकून दूरवर जाणाऱ्या विठ्ठलपंतांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागले. त्यांच्या मनात विचार आला, पाहिलं आम्ही किती आत्मकेंद्रित आहोत. आमच्या मुलाचा विचार प्रथम, पण त्याला वाचवणाऱ्याची आम्ही साधी चौकशीही केली नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलाला वाचवले, पण कोणतीही साध्या शब्दांची अपेक्षा न ठेवता ते निघून गेले. त्यांना आमच्या स्वार्थीपणाचा राग तर आला नसेल ना. आम्ही त्यांना वाईट टाकूनही त्यांनी वेळेत प्रसंगात आमच्या मुलाचे प्राण वाचवण्याचा केवढा मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांच्या मनाच्या उंचीपुढे आम्ही तर आता फारच खुजी वाटत आहोत. असा विचार करून गणेश भट्ट म्हणाले, राधा काकू व मुलांनो आणि वैद्यबुवा, तुम्ही सर्व आमच्या हिला व मुलाला घेऊन घरी जा. त्या दोघांनाही औषध द्या. मी विठ्ठलपंतांकडे जाऊन येतो. विठ्ठलपंतांच्या झोपडीसमोर गणेश भट्ट उभे राहिले. निवृत्ती ज्ञानदेव एका सुरात गीतेचे अध्याय म्हणत होते. धीमे, स्पष्ट व सुरेल निघणारे शब्दध्वनी ऐकत राहावे असे गणेश भट्टांना वाटल्यावरून ते अंमळ काही क्षण ते स्वर ऐकत राहिले. गणेश भट्टांना विठ्ठलपंतांविषयी सहानुभूती होती. विठ्ठलपंत व्युत्पन्न ब्राह्मण आहेत, तशीच त्यांची मुलेही झालेली दिसतात. गीतेच्या पाठाचा उच्चार इतका स्पष्ट व लयबद्ध म्हणजे गीतेच्या अर्थाची जाण असल्याशिवाय हे पाठांतर घडणे शक्य नाही, असा विचारही गणेश भट्टांच्या मनात येऊन गेला. स्वरांची लयबद्धता मोडू नये असा विचार करून गणेश भट्ट अध्याय पुरा होण्याची वाट पाहू लागले. पण चालू अध्याय संपताच पुढचा अध्याय सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते पुन्हा विठ्ठलपंतांना हाक मारण्याचे थांबले. इतक्यात ज्ञानदेव लाकूड घेण्यासाठी बाहेर आला. त्याला गणेश भट्ट उभे असल्याचे दिसले. ज्ञानदेवाचा गीतापाठ थांबला, तसा निवृत्तीचाही गीतापाठ थांबला. ज्ञानदेव झटकन आत गेला व त्याने विठ्ठलपंतांना गणेश भट्ट आल्याचे सांगितले. विठ्ठलपंत ओले हात पुसत बाहेर आले. गणेश भट्ट बाहेर एका दगडावर बसून होते. ते गीतेच्या लयबद्ध स्वरात हरवलेले होते. गीतापाठ बंद झाला व विठ्ठलपंत येऊन समोर उभे राहिले. हे गणेश भट्टांच्या लक्षात आले नाही. विठ्ठलपंतांनी हाक मारली तेव्हा ते दचकून जागे झाले व त्यांनी विठ्ठलपंतांकडे पाहिले. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, आपणासारखा थोर ब्राह्मण माझ्या दारी येऊन मी त्याचे काहीच स्वागत करू शकत नाही, याचे मला वाईट वाटते. माझा कोणताही उपचार आपणाला चालणार नाही. आम्ही क्षुद्राहून क्षुद्र आहोत. गणेश भट्ट, क्षमा असावी. गणेश भट्टांनी विठ्ठलपंतांच्या ओठांजवळ हात नेला व ते म्हणाले, विठ्ठलपंत, छे छे, आपण तरी असे म्हणू नये. अलंकापुरीकर ब्राह्मण काहीही म्हणत, पण माझ्या मनात तुमच्याविषयी पूज्य भावच आहे. परिस्थितीने आपणासारखे. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, असो, प्रारब्ध कोणाला चुकले. बोला, मी आपली काय सेवा करू. किन निमित्तम आपण आलात हे कळले तर बरे होईल. गणेश भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, मी आपले आभार मानायला आलो आहे. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, आभार कशासाठी? अहो, माझा मुलगा असता तर मी नसतो का असाच धावलो. मूल कोणाचेही महत्त्वाचे नाही. ते बुडत होते ते वाचले ही परमेश्वराची कृपा आहे. रुक्मिणीची प्रकृती ठीक नव्हती म्हणून मी आज मुलांचे कपडे धुण्यास गेलो होतो म्हणून, नाहीतर माझी तेथे असण्याची ती वेळच नव्हती. म्हणून मी तर केवळ निमित्त आहे. ही तर परमेश्वराची योजना आहे. आपण परमेश्वराचे आभार माना, त्याचा कृपाप्रसाद आहे. निवृत्ती ज्ञानदेव ओट्यावर उभे राहून हा संवाद ऐकत होते. गणेश भट्ट म्हणाले, नाही नाही विठ्ठलपंत, मी आपणासाठी काहीतरी केल्याशिवाय मला आपण केलेल्या उपकारातून मुक्तता मिळणार नाही. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, तुमचा आशीर्वाद, तुमच्या सदिच्छाच आम्हाला समाधान देत असतात. बाकी आम्हा संन्याशास काय पाहिजे? समाज आम्हाला पोचतो, हे समाजाचे उपकार कसे फेडावे आम्ही? गणेश भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, आपली समाजसेवा आमच्या कानी आहे. आपण पंचक्रोशीतील सामान्य जनांच्या मागे उभे राहून त्यांना न्याय्य सल्ले देण्याचे काम करीत आहात. लोकांच्या सावकाराकडे असलेल्या जमिनी सोडवून देण्यासाठी आपण फार मोठी मदत करीत आहात, हे मला समजले आहे. त्यामुळे गावकीचा कारभार करणाऱ्या पाटील व सावकार यांचा रोष तुम्ही उडवून घेतलेला आहे, हेही मला माहीत आहे. आपण पडद्याआडून कार्य करीत आहात तरी पंचक्रोशीतून तुमच्या नावाचा गवगवा बराच आहे. ते असो, आपण मला काहीतरी करण्यास संधी द्याच, एवढेच मला सांगावयाचे आहे. विठ्ठलपंत म्हणाले, एक उपकार आपण आमच्यावर करू शकता. पुन्हा एकदा अलंकापुरीच्या ब्राह्मणांना आपण आमचे गाऱ्हाणे सांगा. मला धर्मबाह्य वर्तनाबद्दल जी शिक्षा दिली आहे ती मला मान्य आहे व ती मी भोगतच आहे. पण माझ्या या मुलांवर हा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांच्या मुंजी करून त्यांना संस्काराने शुद्ध करून घ्यावे हीच विनंती आहे. गणेश भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, तुमची समस्या मला माहीत आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. ब्राह्मणांना सांगून धर्मसभा बोलवू. तेथे तुम्हाला तुमची बाजू मांडण्यास पुन्हा संधी मिळेल. लोकांची मने वळवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. धर्मसभेत काय निर्णय होईल ते ईश्वरच जाणे.
विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, हे जमवून आणा, फारच उपकार होतील. विठ्ठलपंतांनी हात जोडले. गणेश भट्टांनी त्याचा स्वीकार केला व ते वळले. विठ्ठलपंतांच्या बाहेरच्या कार्याबद्दल विठ्ठलपंत घरात कधी अवाक्षर बोलत नसत, पण आज गणेश भट्टांच्या तोंडून निवृत्ती ज्ञानदेवांना विठ्ठलपंतांच्या सामाजिक कार्याची चांगलीच कल्पना आली व पित्याच्या निस्पृह, निरासक्त, निरभिमानी वृत्तीचा आनंद झाला. त्यांचा विठ्ठलपंतांविषयीचा आदर शतगुणित झाला. गणेश भट्टांनी महादेव भट्ट, विसोबा चाटी, मुद्गल शास्त्री अशा सर्व मोठ्या प्रतिष्ठित अलंकापुरीच्या ब्राह्मणांचे उंबरठे झिजवले. त्यांना अनेक परीने समजावून सांगितले. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी किंवा दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न केल्याने ते सर्व निष्फळ झाले. उलट त्यांची मुक्ताफळे ऐकून गणेश भट्टांना वाटले की प्राण्यांमध्ये सुद्धा वैर असू शकणार नाही. इतके माणसे माणसाशी वैर, द्वेष, मत्सर करतात. सर्वात बुद्धिमान विचारी म्हणून मनुष्य ओळखला जातो, तितकीच त्याची बुद्धी वक्र होऊ शकते व तो इतक्या टोकाचा अविचार करू शकतो, हे त्यांना दिसून आले. गणेश भट्टांना त्यांनी काय ऐकवलं? महादेव भट्ट म्हणाले, गणेश भट्ट, तुमच्यासारख्या व्युत्पन्न ब्राह्मणांनी विठ्ठलपंतांची वकिली करावी याचे मला नवल वाटते. अहो, तुमचा मुलगा वाचवला म्हणजे काही मोठा पराक्रम केला नाही, आणि तुम्हाला त्याचे एवढे काय उपकार वाटतात, आणि वाटत असतील तर द्यावी काही मजुरी. पानबुड्यांना नाही का आपण काहीतरी देत? एका पानबुड्याचे काम केले म्हणून कोणी अंत्यज ब्राह्मण होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल तो ब्राह्मणच आहे म्हणून, पण आपण तर सर्व शास्त्रांचे जाणकार आहात. मी आपणास काही वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण कोणतेही शास्त्र काढून दाखवा की ज्यामध्ये सांगितले आहे की गृहस्थाश्रमातून संन्यास घेतल्यावर परत उलट येता येते का? अहो, विठ्ठलपंतांचा तर अंत्यजापेक्षाही खालचा दर्जा आहे, हे आपण विसरता. आपण माणुसकीविषयी म्हणत असाल तर महादेव भट्ट धर्म, माणुसकी वगैरे काहीच जाणत नाही. तो फक्त शास्त्राधार पाहतो. आणि मुलांचे शुद्धीकरण करून घेण्याविषयी म्हणत असाल तर गणेश भट्ट, कावळ्याला जर बगळा व्हायचे असेल तर त्याने कावळ्याच्या देहाचा त्याग करायच पाहिजे, एवढेच मला समजते. सुज्ञास जास्त सांगण्याची जरुरी आहे असे मला वाटत नाही. शेवटच्या वाक्याने गणेश भट्टांच्या मस्तकी कोणीतरी प्रहार केल्यासारखे झाले. ते सुन्न होऊन घरी परतले. विसोबा चाटीचे शब्द तर तिखट शस्त्राप्रमाणे होते. त्यांनी गणेश भट्टांच्या हृदयाच्या अगदी चिंध्या चिंध्या केल्या. गणेश भट्टांना ऐकताना जर एवढे वाटले असेल तर प्रत्यक्ष विठ्ठलपंतांना ऐकून काय वाटले असते याची कल्पनाही गणेश भट्टांना करवेना. विसोबा चाटी म्हणाले, गणेश भट्ट, तुम्ही फारच भोळे व हळवे आहात. अहो, मी आतून सर्व चौकशी केली. तुमच्या मुलाला वाचवण्यात विठ्ठलपंतांचा कावा आहे हे लक्षात घ्या. हे पहा गणेश भट्ट, विठ्ठलपंत तिथे त्यावेळी कधीच धुणे धुण्यास येत नाहीत. त्यांनी पत्नी आजारी असल्याचे तुम्हाला भासवले व तिथे अचानक आल्याचा बहाणा केला. त्या मुलांमध्ये खेळ चालले होते. त्यापैकी एकाला विठ्ठलपंतांनी आधीच सांगून ठेवलेले असणार व त्यातून तुमच्या मुलाला पोहायला येत नाही हे विठ्ठलपंतांना माहीत होते, म्हणून त्यांनी तुमच्या मुलाला ढकलून द्यावयास सांगितले. शिवाय इतरही मुले होती, पण त्यांच्या बापांकडून आमच्यावर काय वजन पडणार हे विठ्ठलपंतांना माहीत आहे. तुम्ही भोळे सांब आहात हेही विठ्ठलपंत जाणून होते, म्हणून त्यांनी तुमच्या मुलाची निवड केली व नाट्य उभे केले आणि तुमच्या मुलाला वाचवून त्यांनी तुमचीच काय अनेक गावकऱ्यांची सहानुभूती मिळवली. तुम्हाला वाटते तितका विठ्ठलपंत सरळ स्वभावाचा आहे असे समजू नका. अहो, सभोवतालच्या पंचक्रोशीत लोकांना भडकावून सावकारीचे व्यवहार त्यांनी धुडकावून लावले. ही तर सरळ सरळ दरोडेखोरी झाली. नावलौकिक मिळवण्याचा तो एक मार्ग त्यांनी शोधून काढला व त्याला तुम्ही बळी पडलात. अहो, अंत्यजाकडून मुलगा वाचवण्यापेक्षा मी म्हटले असते की तो बुडून मेला असता तरी चालला असता. विठ्ठलपंत लोकांची सहानुभूती मिळवून समाजामध्ये पाळेमुळे पसराव्यास बघतो आहे, पण म्हणावे या विसोबाशी गाठ आहे. पुढील वर्षी केव्हा तरी पैठणचे रामेश्वर शास्त्री येणार आहेत, तेव्हा धर्मसभा बोलावून मी विठ्ठलपंतांचा कायमचाच काटा काढणार आहे व या विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त द्यावयास लावणार आहे, हे लक्षात ठेवा गणेश भट्ट. गणेश भट्ट निराश होऊन बाहेर पडले. विसोबा विद्वान म्हणून गणेश भट्टांना फार मोठी आशा होती, पण विसोबा धर्मग्रंथ पाहावयासही तयार नव्हते. ते तर द्वेषाने पूर्ण भरलेले होते. मुद्गल शास्त्र्यांचा अलंकापुरीत एक वेगळाच दबदबा होता. मुद्गल शास्त्री सावकारीही करीत होते, त्यामुळे त्यांच्या वाडात कोणाचे नाव नव्हते असे नाही. सिद्धोपंत कुलकर्णी फक्त त्याला अपवाद होते. बाकी विसोबा महादेव भट्ट यांचीही नावे त्यांच्या चोपडीत होती, त्यामुळे त्यांच्या दबावाचा काहीतरी उपयोग होईल असा अंदाज बांधत गणेश भट्टांनी मुद्गल शास्त्र्यांच्या घराचा उंबरठा ओलांडला होता. मुद्गल शास्त्री सावकारी भाषेत गणेश भट्टांना म्हणाले, गणेश भट्ट, तुमचा मुलगा विठ्ठलपंतांनी वाचवला हे ठीक झाले. अहो, विठ्ठलपंतांचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात वेगवेगळे आहेत. तुम्ही भोळे आहात, तुम्हालाही समजणार नाही. पंचक्रोशीतील त्यांचे काम आम्ही जाणून आहोत. त्यांच्या शुद्धीकरणाला जर परवानगी दिली तर आमचे आसनच डळमळीत होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि एका मुलाला वाचवण्याच्या मोबदल्यात त्यांच्या मुलांना शुद्ध करून घेणे कसे शक्य आहे याचा तुम्हीच विचार करा गणेश भट्ट. विठ्ठलपंतांची विद्वत्ता काय आम्हाला माहीत नाही?
पैठणाला माझे नातेवाईक आहेत, त्यांनी मला विठ्ठलपंतांविषयी सर्व काही सांगितले आहे. गणेश भट्ट, तुम्हीच सांगा, सावकारी म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? अहो, दिडकी दिडकी जमवावयाची आणि लोकांच्या गरजेला उपयोगी पडायचे. पैसे परत येण्याची खात्री काय, तर त्यांच्या जमिनीचा तुकडा किंवा गहाणवट. मग मला सांगा, दिडकीला दिडकी घेऊन आम्ही काय पोटात माती भरायची? तेव्हा दुसऱ्याच्या अडचणीचा उपयोग करून घेणे हा तर आमचा फायदा असतो आणि विठ्ठलपंत तर त्याच्याच मुळावर असतात. मग मला सांगा, मी तरी अशी आग गावात सगळीकडे पसरायला कसा हो म्हणेन? मी तर म्हणतो की म्हणजे मी म्हणत नाही, विसोबा महादेव भट्ट म्हणतात की विठ्ठलपंतांनी केलेल्या आश्रम संक्रमणाला देहांतच प्रायश्चित्त आहे म्हणून. मला वाटते गणेश भट्ट ते बोलतात तेच योग्य आहे बाबा. आणि गणेश भट्ट, तुम्ही तरी कशाला भानगडीत पडता? तुमच्या मुलाला वाचवले ना, मग द्या काहीतरी विठ्ठलपंतांना. धान्य द्या, जुना कपडा द्या. त्यांचे कुटुंब पार उघड्यावर पडलेले आहे. तुमची उपकाराची फेड झाली, त्यांचे काम झाले, तेव्हा तुम्ही हा विषय सोडून द्या आणि घरी जा. गणेश भट्टांच्या तोंडाला मुदगल शास्त्रींनी अशा प्रकारे पाने पोसली. मध्यान्नीची वेळ होती. गणेश भट्ट खाली मान घालून रस्त्याने चालले होते. डोक्यात एक विषय होता की विठ्ठलपंतांनी केलेल्या उपकाराची परतफेड कशी करावी, कारण गावातील कोणाकडूनही काहीही घ्यायचे नाही असे विठ्ठलपंतांनी ठरवल्याने ते अलंकापुरीत भिक्षाही मागत नसत. पंचक्रोशीत भिक्षा मागाव्या जात असत, पण त्याचबरोबर त्यांना अलंकापुरीही सोडायची नव्हती, हेही खरे होते. महादेव भट्ट व विसोबा यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला, पण विठ्ठलपंतांनी त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ करून सोडले. गणेश भट्टांनी विठ्ठलपंतांसाठी जो प्रयत्न केला त्याला सगळ्याकडूनच नकार घंटाच वाजली. तर विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्तच द्यावे लागेल असे सर्वांनी निक्षून सांगितले. म्हणजे आता विठ्ठलपंतांनी विचारल्यावर काही आशादायक शब्दांऐवजी देहांत प्रायश्चित्तच घ्यावे लागेल असे सांगण्याची पाळी आली आहे. म्हणजे आता कोणत्या तोंडाने विठ्ठलपंतांना भेटावे या विचारात गणेश भट्ट चालले होते. तोच त्यांना काहीतरी समोरून जवळ आल्याची जाणीव झाली. म्हणून गणेश भट्टांनी मानवन वर करून पाहिले तर समोर विठ्ठलपंतच उभे होते. विठ्ठलपंत म्हणाले, नमस्कार गणेश भट्ट, आपण आणि अशा माध्यान्ह समयी. गणेश भट्ट म्हणाले, निघालो होतो कामाला. विठ्ठलपंत म्हणाले, मग आता विचार बदलला का? गणेश भट्ट म्हणाले, होय, परत घरी जावं म्हणतो. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, आमचे अशुभ दर्शन झाले म्हणून का? गणेश भट्टांनी चमकून विठ्ठलपंतांच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेथे एक मंद स्मित त्यांना दिसले. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट म्हणाले, विठ्ठलपंत, आपले आणि अशुभ दर्शन? छे छे, माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही आणि येणार नाही. उलट मी विचार करीत होतो की तुम्हाला कसे तोंड दाखवावे, कारण आपले काम करणे मला शक्य नाही. गावातील मान्यवर मंडळी काय वाटेल ते बोलतात. धर्मसभा भरवण्याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, गणेश भट्ट, वाटेल ते म्हणजे तरी नेमके काय म्हणतात ते तरी कळेल मला. गणेश भट्ट म्हणाले, छे छे विठ्ठलपंत, माझ्याकडून ते शब्द उच्चारले जाणार नाहीत कधी. विठ्ठलपंत म्हणाले, आपण बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. गणेश भट्ट, अगदी देहांत प्रायश्चित्त असे शब्द जरी माझ्या कानी आले तरी मी तशी मनाची तयारी केली आहे. आपण निश्चिंत असा आणि सांगा. आणि मग गणेश भट्टांनी कोणी काय काय म्हटले ते सांगितले. विठ्ठलपंतांनी शांतपणे ते सर्व ऐकून घेतले. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे, निघतो मी. गणेश भट्टांनी विठ्ठलपंतांच्या चेहऱ्याकडे पाहिले. पहिल्यासारखाच तो शांत होता, त्यात कुठेही चलबिचल नव्हती. आणि विठ्ठलपंत गणेश भट्टांच्या बाजूने भिक्षेसाठी निघून गेले. गणेश भट्ट विठ्ठलपंतांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. गणेश भट्ट मनात पुटपुटले, धन्य तुमची विठ्ठलपंत, हे सर्व ऐकून किती सहजपणे पचवलेत. विठ्ठलपंत आणि मुले जेवावयास बसली होती. रुक्मिणी वाढत होती, पण आज विठ्ठलपंतांचा हात जड झालेला होता. त्यांचा जेवणाचा वेग मंदावला होता. सकाळी गणेश भट्टांनी सांगितलेल्या गोष्टींनी त्यांच्या मनात देहांत प्रायश्चित्ताचे विचार पुन्हा नव्याने सुरू झाले होते. त्यांनी बाजूला बसलेल्या सोपानाकडे व रुक्मिणीच्या बाजूला बसलेल्या मुक्ताकडे पाहिले. ही दोन्ही मुले खूप लहान आहेत. रुक्मिणीला इतक्या लहान मुलांचा सांभाळ करून सर्वांच्या पोटासाठी काही मिळवून आणण्यासाठी सवड नव्हती. निवृत्ती आणि ज्ञानदेव लहान आहेत. मधुकरी मागण्याचे त्यांचे वयही नाही. गावातील लांडगे यांची सहज चिरफाड करतील अशी त्यांना भीती वाटत होती. तेव्हा देहांत प्रायश्चित्ताचा विचार इतक्या लवकर करणे तरी विठ्ठलपंतांना योग्य वाटेना. देहावर आसक्ती होती म्हणून ते टाळाटाळ करीत होते असे नव्हे, पण मुलांची हुशारी पाहून त्यांना वाटे की जोपर्यंत यांना समाजातील या लोकांना तोंड देण्याचे सामर्थ्य येत नाही तोपर्यंत तरी आपणाला जाऊन चालायचे नाही. विठ्ठलपंत पानातील भाकरीशी चाळा करीत होते. डोक्यात
डोक्यात विचारांचा जाळा चालू होता. रुक्मिणी हा प्रकार पाहत होती. विठ्ठलपंतांचे अंतरंग रुक्मिणीने जाणले व ती म्हणाली, अहो आपण माझे ऐकाल का? विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणीने सगळ्यांच्या पानावरून नजर फिरवली. विठ्ठलपंतांनीही तसेच केले. त्यांना कळून आले की त्यांच्या अस्वस्थ मनाचा परिणाम सगळ्यांच्या जेवणावर होत आहे. वातावरण बदलावे म्हणून ते म्हणाले, मुलांनो, अरे तुम्ही का जेवायचे थांबलात? मी विचार करतोय की आपण काही दिवसांसाठी कुठे बाहेरगावी जाऊयात. आपण सगळे जेवून घेऊ व सर्वानुमते ठरवू कुठे जावयाचे ते. म्हणजे काय होईल? वातावरण बदल, प्रवासाची मजा, नवीन स्थळाचे दर्शन, यात्रा व पुण्यप्राप्ती असा अनेक प्रकारचा लाभ होईल. तेव्हा जायचे का? त्यांनी मुलांकडे पाहिले. निवृत्तीज्ञाना यांचे चेहरे आनंदित झाले. सोपानाला एवढेच कळले की कुठेतरी जायचे. त्याने आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्याचे पाहून मुक्तानेही टाळ्या वाजवल्या व नमस्कार केला. कारण टाळ्या वाजवल्या की जय बाप्पा करण्याची तिची सवय होती. आता जेवणात उत्साह आला. रुक्मिणीही जेवून मुलांच्या बाजूला येऊन बसली आणि मग सर्वानुमते ठरले की त्र्यंबकेश्वरी जाण्यासाठी नाशकाला जावयाचे. धन्यवाद.